पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे केलेले आवाहन गांभीर्याने घेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी जिल्हा नियोजन समिती बैठकीला ईव्ही स्कूटरने उपस्थित राहून इंधन बचतीचा संदेश दिला। पश्चिम आशियातील तणावपूर्व परिस्थिती आणि इराणमधील युद्धामुळे जागतिक बाजारात इंधन दरात मोठी वाढ झाली आहे। भारत आपल्या गरजेपैकी सुमारे 85% इंधन आयात करत असल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होत आहे। या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी 11 मे 2026 रोजी नागरिकांना इंधनाचा वापर गरजेपुरता करण्याचे आवाहन केले होते। या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी ईव्ही स्कूटरचा वापर केला। सहकाऱ्यांसह केलेल्या या प्रवासातून त्यांनी इंधन बचत, पर्यावरणपूरक वाहतूक आणि आत्मनिर्भर भारताचा संदेश देण्याचा प्रयत्न केला। यावेळी त्यांनी नागरिकांना ईव्ही व सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले। तसेच अनावश्यक इंधन वापर, परदेश दौरे आणि सोने खरेदी टाळून देशाचे परकीय चलन वाचवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे मत व्यक्त केले।